नमस्कार मंडळी, मी शर्मिला शिरसाट माझ्या सोनाक्षी किचन या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी करणार आहे तिसरे मसाला। ही गोवन रेसिपी आहे, पण मी थोडासा मालवणी टच देऊन करणार आहे। तर हे मी तिसरे घेतले आहेत, तर ते मी कापून म्हणजे त्याची एक शिंपली बाजूला टाकणार आणि जे मांस असतं ती एक शिंपली घेणार आहे, स्वच्छ धुवून घेणार आहे। त्याच्यासाठी लागणार हे ओलं खोबरं घेतलं आहे, ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कापून, ही कोकम घेतली आहे, हा गरम मसाला आणि मालवणी मसाला घेतला आहे, हे धने पावडर, हळद आणि हिंग घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, टोमॅटो एक घेतला आहे बारीक कापून, हे 2 कांदे घेतले आहेत, कढीपत्ता घेतला आहे, हे आला लसूणची पेस्ट घेतली आहे, कोथिंबीर आणि लिंबू घेतलं आहे आणि हे थोडंसं वाटप घेतलं आहे। कारण मी ते एकदम म्हणजे गोवन स्टाईलमध्ये नाही करणार आहे, तर थोडंसं वाटप पण घालणार आहे त्याच्यामध्ये। तर मी आता ह्या तिसऱ्या कापून घेते। तर ह्या तिसऱ्या अशा प्रकारे साफ करून घेतल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये वाळू असते, छोटे छोटे कुरल्या पण असतात, ते सगळं काढून घ्यायचं असतं। अशा साफ करून घेतल्या आहेत। तर आता मी इकडे ही मातीचं भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये ही आला लसूणची पेस्ट घालते। त्यामध्ये मी ह्या हिरव्या मिरच्या घालते, हा कढीपत्ता घालते, त्यामध्ये मी हा कांदा घालते। हे 2 कांदे आहेत बारीक कापून घेतले आहेत। एक कांदा 2 मिनिटं शिजू देते। तर कांदा 2 मिनिटं शिजला आहे, त्याच्यावर हा एक टोमॅटो घालते। त्याच्यामध्ये हे थोडंसं मीठ घालते। एक 5 मिनिटं कांदा टोमॅटो चांगला शिजवून घेते। तर हा कांदा टोमॅटो शिजत झाला आहे, तर याच्यामध्ये मी ही धना पावडर, हळद आणि हिंग घालते। ह्याच्यावरती मी हा मालवणी मसाला आणि थोडंसं गरम मसाला घालते। त्याच्यामध्ये हे मी चिमूटभर साखर घालणार आहे। आणि याच्यामध्ये मी हे वाटप घालणार आहे।
तर ह्यावरती मी हा तिसरा घालते. तर ह्यावरती हे पाणी ठेवून एक 5 मिनटं शिजू देते. तर आता ही 5 मिनटं झाली आहेत. हे झाकण काढून घेते. तर वरती पाणी ठेवल्यामुळे त्या खालती लागत नाही. तर आता ह्याच्यामध्ये मी ही कोकम टाकून घेते. हे 4-5 कोकम आहेत. थोडीशी कोथिंबीर पण टाकते. आणि मगाशी थोडंसं मीठ टाकलेलं, हे आता थोडंसं मीठ टाकते मी. आणि जे ह्यावरती ठेवलेलं हे गरम पाणी आहे ते मी त्याच्यामध्ये घालून घेते. तर आता मी एक 15 मिनटं शिजून घेते. तर ह्या तिसऱ्या आता चांगल्या शिजल्या आहेत. तर ह्यामध्ये मी हे ओलं खोबरं घालते. आणि ही कोथिंबीर घालते. आणि एक 2-3 मिनटं शिजून घेते. तर असा हा तिसरा मसाला तयार झाला आहे. त्याच्यावर मी थोडंसं लिंबू पिळून घेते. तर हा तिसरा मसाला रेडी झाला आहे. तर असा हा तिसरे मसाला तयार झाला आहे. असा हा तिसरे मसाला तयार झाला आहे.